माझ्या छोटूची ना तब्येत काही केल्या सुधारत नाही. पप्पांची शुगर कमी होत नाही आहे, अहोंचं वजन वाढत चाललं आहे आणि माझे हार्मोन इश्यूज पण वाढत चाललेत. खरं तर ना आम्ही सगळेजण अगदी व्यवस्थित वेल प्लॅन डाएट घेतो, औषधं वेळेवर घेतो, जेवण चांगलं करतो, डाएट सप्लिमेंट घेतो, ड्रायफ्रूट्स खातो, नियमित फळं खातो, पालेभाज्या खातो, सर्वसमावेशक चौरस आहार घेतो, अगदी पोटभर जेवतो. पण एवढं सगळं करूनसुद्धा, चांगलं चुंगलं खाऊनसुद्धा आमचा आजारपण का कमी होत नाही आहे? असा प्रश्न ज्यावेळेला एखादी स्त्री माझ्यासमोर टाकते त्यावेळेला साहजिकच माझा पुढचा प्रश्न तिला असतो, तुम्ही काय खाताय सांगितलं, पण कसं खाताय हे लक्षात घेतलं आहे का कधी? कसं खाता म्हणजे कोणत्या मनस्थितीत खाता? आता लहान मुलं, मध्यमवयीन माणसं, घरातल्या स्त्रिया आणि वर्किंग वुमन हे सगळेजणं जरी डाएटच्या बाबतीत सध्या खूप जागरूक झालेले असले तरी आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरत चाललेलो आहोत, ती म्हणजे जेवताना आपण मन लावून शांतपणे जेवणं विसरून गेलेले आहोत. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असं आपल्याला आपल्या संस्कृतीनं शिकवलेलं आहे. यज्ञकर्म ज्याप्रमाणे आपण शांतपणे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पूर्णपणे त्या गोष्टीवर एकाग्र होऊन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला जेवतानासुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर मन, चित्त, बुद्धी सगळं एकाग्र करून जेवणं गरजेचं आहे. असं जर जेवलो तर आपल्या खाण्यानं आपल्या शरीराचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या मनाचं सुद्धा पोषण होतं आणि जे आपण खातो ते पूर्ण अंगी लागतं. ह्याच विषयावर माहिती देणारा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो अवश्य बघा आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला मात्र विसरू नका.